नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुषार पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण BEdसाठी पाठवाचन काढताना उपयुक्त अशा कौशल्यांचा अभ्यास करणार आहोत. त्या कौशल्यांमध्ये मुख्यतः स्पष्टीकरण कौशल्य, चेतक बदल कौशल्य, प्रश्न कौशल्य, दिग्दर्शन कौशल्य, ICTचा वापर आणि सेतुपाठ कौशल्य यांचा समावेश असतो. पाठवाचन काढताना प्रत्येक कौशल्याचा विशेष असा उपयोग हा त्या पाठवाचन काढताना होत असतो. तर मग चला आज आपण स्पष्टीकरण कौशल्य बघणार आहोत. सदर स्पष्टीकरण कौशल्य हे इयत्ता 8वीच्या वर्गातील घटक सूक्ष्मजीव व उपघटक सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण यावर आधारित आहे. तर बघूया, स्पष्टीकरण कौशल्य करत असताना सुरुवातीला प्रारंभिक विधान हे महत्त्वाचे असते. ते कसं द्यायचं ते खाली आपण बघू. चला, प्रारंभिक विधान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण शिकणार आहोत. तर मग सूक्ष्मजीव म्हणजे काय असा प्रश्न शिक्षक हा विद्यार्थ्यांना विचारतो. विद्यार्थ्यांना शिक्षकच सांगतो, ज्या सजीवांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही त्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो. सूक्ष्मजीवांना सूक्ष्मदर्शीने पाहता येते. सदर हा स्पष्टीकरण दुवा म्हणून देखील मानला जातो. सदर प्रश्नाचे उत्तर म्हणजे स्पष्टीकरण दुवा. बरोबर. चला तर मग सदर स्पष्टीकरण दुवा हा आपण उदाहरणांच्या साहाय्याने बघू. सूक्ष्मजीव हे 4 प्रकारचे असतात. 1 नंबर जीवाणू, त्यालाच आपण बॅक्टेरिया म्हणतो. 2 नंबर आदिजीव, त्याला प्रोटोझोआ म्हणतात. 3 नंबर कवके म्हणजेच फंगस. 4 नंबर शेवाळ म्हणजेच अल्गी. तर मग आता पाहूया, जीवाणू आपल्या आसपास प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट असतात. जीवाणू हे म्हणजे नेमके काय? तर जीवाणू हे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगतात आणि ते आधिकेंद्रिय असतात. त्याची उदाहरणं आहेत ई कोलाय. त्याची साईज असते 1 ते 10 मायक्रोमीटर. त्यानंतर 2 नंबरला येतो आदिजीव. आदिजीव हे माती, गोड पाणी व समुद्रात आढळतात. काही तर सजीवांच्या शरीरात व रोगास कारणीभूत ठरतात. आदिजीव हे दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव असतात. त्यांचा आकार साधारणतः 5 ते 100 मायक्रोमीटर असा असतो. ज्या पेशींमध्ये स्फुरत दिसणारे केंद्रक आणि पेशी अंगके असतात त्यांना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात. उदाहरणार्थ अमिबा. 3 नंबरचा आहे कवके म्हणजेच फंगस. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांचे शरीर, कार्बनी पदार्थ यांमध्ये कवके आढळतात. हे दृश्यकेंद्रकी एकपेशीय असतात. कवकांच्या काही प्रजाती त्या डोळ्यांनी दिसतात. उदाहरणार्थ ईस्ट, मशरूम. 4 नंबरला आहे शैवाल. हे पाण्यात वाढतात. दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव म्हणून ओळखले जातात. शैवालाचा काही पेशी एकपेशीय किंवा बहुपेशीय असून डोळ्यांनी दिसतात. उदाहरणार्थ फ्लोरेला. अशा प्रकारे आपण सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणाबाबत शिकलो. प्रत्येक स्पष्टीकरण कौशल्याच्या शेवटी अंतिम विधान देणे गरजेचे आहे. तर मग आज आपण पाठवाचन काढताना वापरात येणारे स्पष्टीकरण हे कौशल्य अभ्यासले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण चेतक बदल हे कौशल्य अभ्यासणार आहोत. तर ते शिकण्यासाठी सदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईल. धन्यवाद.